राज्यभरात एमआयएमच्या पतंगानं उंच भरारी घेतल्याचं सध्या पाहायला मिळालेलं आहे। ओवेसींच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत 125 जागा जिंकलेल्या आहेत। एमआयएमचे सर्वाधिक 33 नगरसेवक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलेत। मालेगाव 21, नांदेडमध्ये 13, धुळ्यात 10, मुंबईत 7, सोलापुरात 8, ठाण्यात 5, अमरावतीत 11, नागपूर आणि परभणीत प्रत्येक एक उमेदवार निवडून आलाय। मुंबईतील मुस्लिम बहुल प्रभागांमध्ये समाजवादी पक्षाचे 6 ते 7 नगरसेवक अनेक वर्ष निवडून येत असतात। अबू आझमी आणि रईस शेख या दोन आमदारांच्या वादात पक्षाचं मोठं नुकसान झालं। पक्षाचा मुस्लिम बहुल भागातील जनाधार घटला। ही जागा एमआयएमनं घेतली आहे। एमआयएमचं एक वेगळं राजकारण आहे, त्याच्यावर भविष्यात बोलू आम्ही। भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे याच्याविषयी मला भविष्यात आम्हाला बोलावं लागेल। आम्ही बोलू, पण एमआयएमची ताकद जर वाढली असेल तर लोकशाही मार्गाने जिंकून आलेले लोक आहेत ते। संभाजीनगरला मला वाढलेली दिसते, मुंबईत दिसते, अन्य काही महानगरपालिका मालेगावला दिसते। बघू ना। से तमाम हमारे कॉरपोरेटर्स को ताकीद भी कर रहा हूं कि आप आवाम के दरमियान में रहिए और आपके वार्ड्स में जहां पर आपको कामयाबी मिली वहां पर आप डेवलपमेंट के काम करवाइए और हम सब ने अपना रोल उसमें अदा किया। मैं उम्मीद करता हूं कि हम लोग अच्छी तरह से काम करेंगे और फिर मैं स्ट्रांगली ये बात भी कहना चाहूंगा, जहां जहां एमआईएम के कॉरपोरेटर्स कामयाब हुए हैं वो पॉलिसी मैटर में कोई डिसीजन ना लें जब तक पार्टी का कोई फैसला नहीं होता। जाहिर है आपसे कंसल्ट किया जाएगा, आपसे बात होगी, चाहे वो कोऑप्शन का मेंबर हो, चाहे वो स्टैंडिंग कमेटी बनाने का जो भी हो। इस मसले में पार्टी आपसे बात करेगी, उसके बाद जो डिसीजन होगा आप उसको जरूर फॉलो करिए।